हाय, मी ऋतिका. हा आहे वेडनेसडेचा ब्लॉग. सकाळची सुरुवात भांडी घासून आणि कपडे सुकत लावण्यापासून झाली. अनायसे वेगळ्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यामुळे काम माझ्यावरती आलं. नाहीतर शक्यतो काम थोडंफार कमीच असतं मला. सो ते सर्व झाल्यानंतर जेवणाची वेळ झाली होती. सो मग मी जेवून घेतलं आणि आज होता नॉन-व्हेज दिवस आणि रविवारी पूजा असल्याकारणाने नॉन-व्हेज नव्हतं. त्याच्यामुळे आता भरपूर दिवसांनी नॉन-व्हेज खाणार होतो आणि त्यामध्ये जवळा होता, ओला जवळा. सो जो की अप्रतिम लागतो. सो कमेंट करून नक्की सांगा, जो की असा फेव्हरेट असेल छोट्या-छोट्या मच्छीचा, बोंबील, मांदेली आणि सुका जवळा वगैरे. सो मी ते खाल्लं आणि आज फायनली मुहूर्त लागणार होता मला झोपण्याचा. पूजेचा जो काही थकवा होता तो फायनली काढण्याचा. सो मी आज झोपले होते आणि उठल्यावरतीच जे काही मेस क्रिएट करून गेले होते घरामध्ये, जे काही साहित्य घेऊन गेले होते, ते जागच्या जागी ठेवायचं होतं. सो संध्याकाळी उठल्यानंतर सगळं सेट करायचं होतं आणि एडिटिंग पण साइड बाय साइड करायची होती. सो ते सर्व करत होते आणि भरपूर दिवस झाले होते. ब्रश सुद्धा क्लीन केले नव्हते. ब्रश आपण एका चेहऱ्यातून दुसऱ्या चेहऱ्यात, दुसऱ्या चेहऱ्यातून तिसऱ्या चेहऱ्यात वापरतो आणि जर ते क्लीन केले नाही, तर मग त्याचे प्रॉब्लेम स्किनवर दिसायला लागतात. सो म्हणून आज टाईम होता. सो सर्व क्लीन करून घेतलं. त्यानंतर फ्रेंडने बांगड्या दिल्या होत्या. सो त्यासुद्धा व्यवस्थित ठेवल्या. आय नो ट्रेंड गेल्यानंतर मला बांगड्या मिळत आहेत. पण जे काय मिळाल्या आहेत त्या आणि मी वापरल्यासुद्धा पूजेच्या टाईमला. सो थँक यू आणि असाच दिवससुद्धा एंड केला. बाय बाय. टेक केअर ऑल.